अहिल्याताईंनी आम्हाला धमकी दिली होती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जर वागलो नसतो ना, त्यांनी कुठल्या तरी प्रकरणात आम्हाला अडकवलं असतं, म्हणून आम्ही असं वागलो. वाकणे साहेब, झाली एवढी शिक्षा खूप झाली आम्हाला. आयुष्यभर हिचे वडील प्रामाणिकपणाने वागले आणि हिने त्यांचं नाव, त्यांचा प्रामाणिकपणा, सच्चेपणा विकून खाल्लाय. तिच्या बहिणीच्या नजरेतून तर ही उतरलीच आहे आणि मला नाही वाटत तिची आई सुद्धा हिला माफ करेल म्हणून. झाली एवढी शिक्षा खरंच पुरेशी आहे. निघा. आता तो वाकण्या ना कधी येऊन आपली गचंडी धरण. काय करेल तो वाकणे? काय करेल माजला वरे? चल बाहेर तुला दाखवतो ते. पण काय झालं? काय व्हिडिओ शूटिंग करायची फार हाऊस आहे ना तुला? तुला शूट करतो का नाही बघ. मी खरंच सांगते, आम्ही खरंच काही नाही केलं. आम्ही फक्त हुकमाचे ताबेदार होतो. पहिल्या त्यांनी धमकी दिली होती आम्हाला की आम्ही तर त्यांना सामील नाही झालो तर त्या घरात हकलून देतील. त्यांनीच बरीच पाडलं आम्हाला. तुम्ही काय करणार होतो सांग बर. जानकीताई अस्मिता बोलते ते सगळं खरंय. अहिल्याताईच खऱ्या गुन्हेगार आहेत. सुगंधा, आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. सुगंधा, तुला माफ करण्याची लायकी नाहीये तुझी. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. काय ग, काय शोधतीस? काही खास बातमी आली का पेपर मध्ये? नाही, काय नाही, अगदी सहजच. सहजच. मी ब्रेकफास्टला खाली जातोय. लवकर आवर आणि खाली आहे. नाही, मी आता साहेबांना भेटायला नाही चाललेलो. म्हणजे त्यांच्याच एका महत्त्वाच्या दुसऱ्या कामासाठी मी गेलो होतो. आता मी इथून घरीच चाललोय. बरं, काल रात्री मी तुमच्याशी ज्या विषयावर बोललो होतो त्याविषयी काही... अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच चांगली बातमी कळवलीत. मी साहेबांना लगेच फोन करून कळवतो. अनुजा आणि अस्मिता कुठे दिसत नाहीयेत? त्या परत घरी गेल्या का? खरंच मलाही दिसल्या नाहीत. पुढे गेल्या कुठे त्या? अहिल्याताई त्या दोघी आजच आपल्या आपल्या घरी निघून गेल्या. जाताना मला भेटून गेल्या. अस्मिताने जाताना मला तुम्हाला द्यायला एक गिफ्ट दिलंय. अनुजाला नरसिंह किल्लेदारांची खरी बायको होता येणार असेल तर त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचंय की हे होणार कसं आणि लग्नाचं व्हिडिओ शूटिंग हा काय प्रकार आहे? नरसिंह भाऊजींचं अनुजाशी झालेलं लग्न हे खोटं नसून खरं आहे हे जर का आपल्याला सिद्ध करता आलं तर ती खरंच त्यांची बायको होईल. जानकी, हे सगळं कोणी केलंय? अहिल्याताई, हे सगळं कुठून आलं हे तुम्ही सांगताय का? मला काय माहित आणि माझा काय संबंध आहे याच्याशी? मला काही माहित नाही. एक मिनिट अहिल्याताई, तुमच्या हिताच्या नसलेल्या गोष्टी सोयीस्करपणे विसरून जाण्याची तुमची सवय मला माहिती आहे. त्यामुळे जर का तुम्ही विसरला असाल तर सगळ्यांना मी सांगते.